शेतकऱ्यांसाठी 19 फेब्रुवारी महाराष्ट्रातील शेतीविषयी ठळक बातम्या। जर तुम्ही एक शेतकरी असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला बघूया झटपट बातम्या। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी 340 कोटी मंजूर करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। बियाणावरील स्वामित्व शुल्क 30% ठेवा, अभ्यास समिती राज्य शासनाला शिफारस। सुधारित बाजार समिती कायद्यास विरोध, हरकत नोंदवणार बाजार समितीच्या सभापतींची बैठक। आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार। कापूस बाजारपेठेत कस्तुरी ब्रँडचा नवा प्रवेश। कांदा निर्यात मागे घेण्याच्या हालचाली सुरू, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित दिल्लीत आज बैठक। ज्वारीचा कडबा शेकडा 5,000 ते 5,500 रुपये, दादर ज्वारीची मळणी काढणी सुरू, चारा उपलब्ध। लाल मिरचीला 8,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलचा दर, धर्मादाबाद बाजारात 550 पोत्यांची आवक। देशात 223 लाख टन साखरेची निर्मिती, उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर, कर्नाटकात 15 साखर कारखाने बंद। यावर्षी गावाचे क्षेत्र 54,000 हेक्टरने घटले, अपुरा पाऊस, दुष्काळ स्थितीचा परिणाम, 10 लाख हेक्टरवर पेरणी।